विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TMC व्हर्च्युअल क्लासेसमध्ये काही महत्त्वाच्या प्रमेयांचा अभ्यास करणार आहोत की जे प्रमेय गणित भाग 2 या विषयामधील आहेत. आपण 4 प्रमेय शिकणार आहोत. चारही प्रमेय खूप महत्त्वाचे आहेत. मला वाटतं येत्या परीक्षेला 4 पैकी 2 प्रमेय 100% विचारले जाणार आहेत. म्हणून आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. आजच्या तासाला आपण 4 प्रमेय शिकणार आहोत. लक्षात आलं? ते चारही प्रमेयांचे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पहा. त्यातील पहिलं प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हे प्रमेय मी ऑगस्टमध्ये तुम्हाला शिकवलं होतं. पुन्हा एकदा शिकवतो की प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे. की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हे प्रमेय आहे. या प्रमेयाची पहिल्यांदा आपण आकृती काढूया. वी आर गोइंग टू ड्रॉ अ फिगर. एक त्रिकोण आहे. त्रिकोणाला नाव देऊया त्रिकोण ABC. त्यानंतर बाजू BC ला समांतर असणारी L नावाची एक रेषा काढूया. ती रेषा बाजू AB ला P बिंदूमध्ये, बाजू AC ला Q बिंदूमध्ये छेदते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रमेय आहे. या प्रमेयाची तुम्हाला सिद्धता लिहायची आहे. सिद्धतेसाठी पहिल्यांदा आकृती काढावी लागते. आकृतीनंतर पक्ष लिहायला लागतो. पक्षानंतर साध्य. दिलेली माहिती जर अपूर्ण असेल तर साध्यानंतर रचना लिहावी लागते आणि रचनेनंतर आपण सिद्धता देत असतो. म्हणजे कुठल्याही प्रमेयाची सिद्धता देण्यासाठी 4 ते 5 टप्प्यांचा वापर करावा लागतो. त्यामध्ये सुरुवातीला आपण पक्ष बघूया की पक्षामध्ये काय दिलेलं आहे. की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणजे त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC. पक्षामध्ये काय येईल बघा. त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC. बरोबर. आणखी रेषा L ही बाजू AB आणि बाजू AC यांना अनुक्रमे बिंदू P आणि Q मध्ये छेदते. अजून हे लिहायचं बघा. रेषा L ही त्या बाजूंना अनुक्रमे म्हणजे क्रमाक्रमाने बिंदू P व Q मध्ये छेदते. P व Q मध्ये छेदते. पक्ष एकदम सोपा आहे. लक्षात आलं असेल तुमच्या की त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC आणि रेषा L ही बाजू AB आणि बाजू AC यांना अनुक्रमे बिंदू P आणि Q मध्ये छेदते. पक्षानंतर द्यायचं असतं साध्य. साध्य म्हणजे टू प्रूव्ह. म्हणजे आपण जे सिद्ध करणार आहोत त्याला साध्य म्हणतात. आता साध्यामध्ये काय येईल बघा. AP अपॉन PB बरोबर AQ अपॉन QC. AP अपॉन PB is equal to AQ upon QC. बरोबर. म्हणजे आपण बाजू AB आणि बाजू AC यांची गुणोत्तर लिहिलेली आहेत. रेषा L मुळे जी तयार झालेली गुणोत्तर आहेत ती गुणोत्तर लिहिली आणि त्यांच्यामध्ये बरोबरचं चिन्ह काढलेलं आहे. AP अपॉन PB is equal to AQ upon QC. साध्यानंतर आपण रचना लिहिणार आहोत. ही दिलेली माहिती हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाहीये. म्हणून या आकृतीमध्ये आपण काही बदल करणार आहोत. त्या बदलाला रचना असे म्हणतात. तर रचनेमध्ये बिंदू P आणि बिंदू C जोडा. तसेच बिंदू B आणि बिंदू Q एकमेकांना जोडा. रचनेमध्ये काय येईल. रेषाखंड PC व रेषाखंड PQ काढा. रेषाखंड PC व रेषाखंड PQ काढा. रचना एकदम सोपी आहे. आकृती झाली, पक्ष झालं, साध्य झालं, रचना झाली.
यानंतर आपण सिद्धता म्हणजे प्रूफ देणार आहोत. वी आर गोइंग टू गिव्ह प्रूफ ऑफ दिस थिअरम. बरोबर. आता सिद्धतेसाठी आपण एकूण 4 त्रिकोण वापरणार आहोत. त्यातील पहिली जोडी आहे त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQP. बघा, त्रिकोण APQ आणि दुसरा आहे त्रिकोण PQP. ही जोडी घेऊया आपण. त्रिकोण APQ व त्रिकोण PQB मध्ये या दोन्ही त्रिकोण घेतलेत आपण. आता या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहूया आपण. क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया त्रिकोण APQ अपॉन एरिया त्रिकोण PQB. एरिया त्रिकोण APQ अपॉन एरिया ऑफ त्रिकोण PQB. या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहिलेलं आहे. हे गुणोत्तर असतं AP अपॉन PP. समीकरण नंबर 1 नाव द्यायचं, कारण लिहायचं समान उंचीचे त्रिकोण. हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत? समान उंचीचे आहेत. समान उंचीचे असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं आहे. बरोबर. त्यानंतर आणखी आपण 2 त्रिकोण सिलेक्ट करणार आहोत. त्यातील पहिला त्रिकोण तोच आहे त्रिकोण APQ आणि दुसरा आहे त्रिकोण PQC. त्रिकोण APQ व त्रिकोण PQC मध्ये APQ व त्रिकोण PQC मध्ये पुन्हा या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC बरोबर AQ अपॉन QC. समीकरण नंबर 2 येणार. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, समीकरण 1 प्रमाणे समीकरण 2 मध्ये जे 2 त्रिकोण तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत, दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पायांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे आहे, म्हणजे AQ अपॉन QC. समीकरण नंबर 2 दिला. त्यानंतर आपण समीकरण नंबर 3 तयार करणार आहोत. समीकरण 3 मध्ये आपण पुन्हा 2 त्रिकोण सिलेक्ट करणार आहोत. पहिला आहे त्रिकोण PQB आणि दुसरा आहे त्रिकोण PQC. हे 2 त्रिकोण सिलेक्ट करणार आहोत. या दोन्ही त्रिकोणांचं तुम्ही निरीक्षण केला त्यात त्यांचा पाया PQ समान आहे. शिवाय L आणि BC या 2 समांतर रेषांमध्ये ते त्रिकोण बद्ध आहेत. समांतर रेषामधील त्रिकोणांची उंची समान असते. पायाही समान आहे. PQ पाया समान आहे. समांतर रेषेमध्ये असल्यामुळे त्यांची उंचीही समान आहे. ज्या त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असते त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून समीकरण 3 येईल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQB is equal to area of triangle PQC. इक्वेशन नंबर 3. त्याला कारण लिहायचं पाया व उंची समान. या दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची समान आहे. तर आपण 3 समीकरण तयार केले, समीकरण 1 आणि 2 आणि 3. तर तिन्ही समीकरणांचं आपण निरीक्षण करूया. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला सिद्धता लगेच सिद्ध करता येईल. खाली सिद्धता लिहिण्यासाठी जागा पुरेशी नाहीये, म्हणून मी डाव्या बाजूची आकृती पुसून टाकतो. आता आकृतीची आपल्याला गरज नाहीये. We have no need of this figure because we have find the 3 equations. 3 समीकरण आपण तयार केलेली आहेत.
या 3 समीकरणानंतर लगेच आपल्याला साध्य मिळणार आहे. 1, 2, 3 चं निरीक्षण करा. समीकरण 1 मध्ये अंशस्थानी APQ आहे. समीकरण 2 मध्ये अंशस्थानी APQ आहे. म्हणजे दोन्ही समीकरणाचा अंश सेम झाला. छेदामध्ये बघा PQB आहे, PQC आहे. छेदातील त्रिकोण मात्र वेगळे आहे. परंतु समीकरण 3 मध्ये काय म्हटलंय, PQB आणि PQC या दोघांचे क्षेत्रफळ समान आहे. बरोबर. म्हणून समीकरण 1 आणि 2 यांचा छेद देखील समान होतो. लक्षात आलं? म्हणजे समीकरण 1, 2 आणि 3 वरून समीकरण 1 आणि 2 ची डावी बाजू समान होते. कोणती बाजू? डावी बाजू. म्हणून आपण असे लिहूया, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQP is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. याला कारण लिहायचं समीकरण 1, 2 व 3 वरून. 1, 2, 3 वरून आपण हे लिहिलेलं आहे. मी आता सांगितलं 1, 2, 3 वरून समीकरण 1 आणि 2 ची डावी बाजू समान होते. म्हणून डावी बरोबर डावी. ओके. आता समीकरण 1 आणि 2 ची जर डावी बाजू समान होत असेल तर उजवी देखील समानच असते. म्हणून समीकरण 1 व 2 वरून तुम्ही असं लिहू शकता, AP upon PB is equal to AQ upon QC. AP upon PB is equal to AQ upon QC. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला साध्य मिळालेलं आहे. साध्य मिळाल्यानंतर प्रमेयाची सिद्धता संपलेली असते. अशा प्रकारे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची सिद्धता खूप सोपी आहे. आणि तुमची जी परीक्षा असते, बोर्डची परीक्षा, त्या बोर्डच्या परीक्षेला ही सिद्धता नेहमी विचारतात. It is always asked in board examination. That is why this is very very important. म्हणून अभ्यास करताना, परीक्षेचा अभ्यास करताना या प्रमेयाची सिद्धता तयार करूनच ठेवा. परीक्षेला येणार म्हणजे येणार. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर आपण आणखी एक प्रमेय शिकणार आहोत. हे प्रमेय पण खूप महत्वाचं आहे. त्या प्रमेयाची सिद्धता देखील परीक्षेला खूप वेळा विचारली गेलेली आहे. प्रमेय नंबर 2 आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. टँजंट सेगमेंट थिअरम इंग्लिश मध्ये म्हणतात. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्वाचं आहे. पहिल्यांदा स्पर्शिका खंडाचं प्रमेय काय आहे हे तोंडी सांगतो की वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळावर काढलेले स्पर्शिका खंड समान लांबीचे असतात. मी पहिल्यांदा आकृती काढतो. एक वर्तुळ आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे O. A वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये बिंदू D आहे. बिंदू D मधून वर्तुळावर 2 स्पर्शिका खंड काढूया आपण, किंवा स्पर्शिका काढूया. त्या स्पर्शिका खंडाला नावे देऊया, स्पर्श बिंदूला नावे देऊया P आणि Q. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून, म्हणजे D हा वर्तुळाचा बाह्य बिंदू आहे, या बिंदूमधून वर्तुळावर 2 स्पर्शिका खंड काढलेले आहेत, PD आणि QD. हे दोन्ही स्पर्शिका खंडांची लांबी समान असते हे आपण सिद्ध करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण आकृती काढली आहे. नियमाप्रमाणे आकृती नंतर लिहायचा आहे पक्ष. व्हॉट इज गिव्हन. बरोबर. पक्षामध्ये काय येईल बघा, रेख PD
व रेख क्यूडी. पीडी व रेख क्यूडी हे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड आहेत. वर्तुळाचा बाह्य बिंदू डी मधून काढलेले स्पर्शिका खंड आहेत. मधून काढलेले स्पर्शिका खंड आहेत. अक्षामध्ये काय सांगितलं बघा, एकदम सोपं आहे की रेषाखंड पीडी आणि रेषाखंड क्यूडी हे वर्तुळाचा बाह्यबिंदू डी मधून काढलेले दोन स्पर्शिका खंड आहेत. या दोन स्पर्शिका खंडाची लांबी समान असते हे आपण सिद्ध करणार आहोत. म्हणून साध्यामध्ये येईल पीडी बरोबर क्यूडी. साध्यामध्ये काय येईल? पीडी बरोबर क्यूडी. साध्यानंतर आपण रचना बघणार आहोत की कन्स्ट्रक्शन. मग याची रचना का करतोय की वर्तुळामध्ये किंवा आकृतीमध्ये दिलेली माहिती हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाहीये. त्यासाठी रचना करूया. रचनेमध्ये काय करायचं बघा, वर्तुळाचा केंद्रबिंदू ए आणि स्पर्श बिंदू पी तसेच स्पर्श बिंदू क्यू हे तुटक रेषांनी जोडून घ्या. त्यानंतर बिंदू ए आणि डी हे देखील तुटक रेषांनी जोडून घ्या. रचनेमध्ये काय येईल? रेख एपी, रेषाखंड एक्यू आणि रेषाखंड एडी काढा. एकदम सोपा. रेख एपी रेख एक्यू व रेख एडी काढा. बरोबर, काढून झालेले आहेत. आकृती झाली, पक्ष झालं, साध्य झालं, रचना झाली. यानंतर आपण या प्रमेयाची सिद्धता देणार आहोत. सिद्धता देखील अतिशय सोपी आहे आणि खूप महत्वाची आहे, कारण ही सिद्धता परीक्षेला खूप वेळा विचारली गेली. तर लक्ष द्या. आता फळ्यावर दोन त्रिकोण आहेत बघा, नीट निरीक्षण करा. त्रिकोण PAD आणि दुसरा आहे त्रिकोण QAD. हे दोन त्रिकोण तुम्हाला दिसले असतील, हा आणि हा. तर या दोन्ही त्रिकोणामध्ये कोण P आणि Q हा 90 अंशाचा आहे, कारण वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते. म्हणून हे दोन्ही काटकोन त्रिकोण होतात. या काटकोन त्रिकोण आपल्याला दोन्ही काटकोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. दोन काटकोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी बहुतेक कर्णभुजा कसोटीचा वापर करतात. म्हणून हे दोन्ही काटकोन त्रिकोण आपण कर्णभुजा कसोटीने एकरूप दाखवणार आहोत. बघूया आता. बघा, त्रिकोण PAD, त्रिकोण PAD व त्रिकोण QAD मध्ये PAD व QAD मध्ये कोण P बरोबर कोण Q बरोबर 90 अंश. याला कारण लिहायचं स्पर्शिका त्रिज्या लंबता. कारण काय? स्पर्शिका त्रिज्या लंबता. स्पर्शिका नेहमी त्रिज्येला लंब असते. म्हणून हे दोन्ही काटकोन झाले, म्हणजे हे दोन्ही काटकोन त्रिकोण झाले. आता आपण कर्णभुजा कसोटी वापरूया. बघा, कर्ण एडी, एकरूप कर्ण एडी. कारण एडी ही दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये सामायिक असलेली बाजू आहे, परंतु तीच बाजू या दोन्ही त्रिकोणाचा कर्ण आहे. म्हणून कर्ण एडी एकरूप कर्ण एडी. कारण लिहायला विसरू नका. कारण लिहायचं सामायिक भुजा. बरोबर, कॉमन साइड. त्यानंतर कर्णभुजा म्हणजे अजून एक बाजू एकरूप दाखवायची. बाजू PA एकरूप बाजू QA. बाजू PA एकरूप बाजू आहे QA.
बाजू PA एकरूप बाजू QA. का बरं? कारण या दोन्हीही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळातील त्रिज्या समान असतात. मग त्या कितीही त्रिज्या असो, 2 असो, 3 असो, 4 असो, 5 असो किंवा 10 त्रिज्या असो, त्या सर्व त्रिज्यांची लांबी कशी असते? समान. म्हणून याला कारण लिहायचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बरोबर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही त्रिकोणामध्ये कर्ण एकरूप झालेले आहेत. एक बाजू देखील एकरूप झालेली आहे. म्हणून पुढे असं आपण लिहू शकतो की त्रिकोण PAT एकरूप त्रिकोण आहे QAT. आणि कारण लिहायचं कर्णभुजा कसोटी. The hypotenuse side theorem. In English it is called hypotenuse side theorem. अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप झालेले आहेत. जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या उरलेल्या बाजू देखील एकरूप असतात. म्हणून शेवटी तुम्ही लिहू शकता PD बरोबर QD. याला कारण लिहायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. त्रिकोणाच्या corresponding sides of congruent triangle in English. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्वाचं आणि सोपं प्रमेय आहे. परीक्षेला नेहमी विचारलं जातं, म्हणून या प्रमेयाचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. एकदम सोपा व्हिडिओ आहे, सोप्या थेरम आहे. फक्त ही आकृती काढता आली की आकृतीवरून दिलेले दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप दाखवायचे. एकरूप दाखवले की लगेच तुम्हाला साध्य मिळतं. दॅट इज व्हाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझी. दिस थिअरम इज आस्क्ड, मे बी आस्क्ड, आय थिंक डेफिनेटली आस्क्ड इन युअर बोर्ड एक्झामिनेशन. परीक्षेला खूप वेळा हे प्रमेय विचारलं गेलेलं आहे. मग आता जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी देखील हे प्रमेय खूप महत्वाचं आहे. महत्वाचं असू द्या, महत्वाचं असू द्या ना, असेल महत्वाचं आहे, परंतु सोपं आहे. महत्वाचं आहे आणि सोपंही आहे. म्हणून हे प्रमेय तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि न बघता सोडवायचा प्रयत्न करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरा प्रमेय बघणार आहोत. दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरा प्रमेय आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. इन इंग्लिश इट इज कॉल्ड सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. म्हणजे चक्रीय चौकोनाचे प्रमेय. एकदम सोपं आहे. या प्रमेयाचा पहिल्यांदा मी आकृती काढतो. एक वर्तुळ काढायचं आहे. काय काढायचं आहे? एक वर्तुळ. वर्तुळावर 4 बिंदू घेऊया आपण. बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि बिंदू D. आणि चारही बिंदू एकमेकांना जोडायचे, पट्टीच्या सहाय्याने जोडायचे. बरोबर. आता ही जी वर्तुळामध्ये आकृती आहे ही चौकोनाची आकृती आहे, परंतु हा साधा चौकोन नाहीये, तर हा आहे चक्रीय चौकोन. याला चक्रीय चौकोन का म्हणायचं? तर ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात. कुठे असतात? वर्तुळावर असतात. त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतात. आता प्रमेय काय आहे की चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोन पूरक असतात. पूरक कोन म्हणजे काय? की ज्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोणांना पूरक कोन असे म्हणतात. समोरासमोरील कोन म्हणजे कोन A आणि C यांची बेरीज आहे 180 आणि कोन D आणि B यांची बेरीज देखील आहे 180 अंश. तर विद्यार्थी मित्रांनो, ठरवल्याप्रमाणे आपण पक्ष बघणार आहोत.
पक्ष एकदम सोपा आहे की चौकोन एबीसीडी हा एक चक्रीय चौकोन आहे. पक्षामध्ये काय येणार? चौकोन एबीसीडी हा एक चक्रीय चौकोन आहे. एकदम इझी. पक्ष इझी आहे. पक्षानंतर आपण साध्य बघणार आहोत. साध्य सम्मुख कोण पूरक असतात. सम्मुख म्हणजे समोरासमोरी. कोण डी अधिक कोण बी. कोण बी अधिक कोण डी बरोबर 180 अंश. हा आणि हा. नंतर कोण ए अधिक कोण सी बरोबर 180 अंश. दोन साध्य आहेत. या दोन्ही साध्यामध्ये तुम्ही एक साध्य सिद्ध केलं की त्याप्रमाणे तुम्हाला दुसरं साध्य सिद्ध करता येईल. म्हणून परीक्षेला फक्त बी अधिक डी बरोबर 180 अंश हे सिद्ध करायचं आणि खाली लिहायचं वरील प्रमाणे सिद्ध करता येईल. कोण ए अधिक कोण सी बरोबर 180. पक्षानंतर साध्य दिलेलं. साध्यानंतर रचना लिहायची गरज नाहीये कारण या प्रमेयामध्ये पक्षामध्ये दिलेली माहिती पुरेशी आहे. इट इज सफिशियंट टू राईट द प्रूफ ऑफ दिस थिअरम. आता सिद्धतेमध्ये बघूया आपण. पहिल्यांदा कोण बी चा विचार करूया आपण कारण हा बी आहे. आता बी चं वाचन 3 अक्षरामध्ये करूया. कोण एबीसी. कोण एबीसी बरोबर 1/2 मेजरमेंट कंस एडीसी. बघा कोण एबीसी बरोबर 1/2 मेजरमेंट कंस एडीसी. त्याला कारण द्यायचं अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. अंतर्लिखित कोण किंवा अंतर्लिखित कोणाचे प्रमेय वापरलं तर अंतर्लिखित कोणाचं प्रमेय काय आहे की अंतर्लिखित कोणाचे माप हे त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. ओके. That is why angle ABC is equal to half of arc ADC. ओके. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया आपण. त्यानंतर इक्वेशन नंबर 2 लिहूया आपण. त्यासाठी डी कोणाचा विचार करूया. डी हा इथे आहे. 3 अक्षर घेऊन त्याचं वाचन करूया. कोण एडीसी. कोण एडीसी बरोबर 1/2 मेजरमेंट कंस एबीसी. इक्वेशन नंबर 2 आणि कारण सेम येईल अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. आता या ठिकाणी कोण एडीसी. एडीसी हा अंतर्लिखित कोण आहे आणि त्याने अंतरखंडित केलेला कंस एबीसी आहे. म्हणून कोण एडीसी बरोबर 1/2 मेजर आर्क एबीसी बरोबर. त्याला समीकरण नंबर 2 नाव दिलं. समीकरण 1 आणि 2 ची आपण बेरीज करणार आहोत. आता समीकरणांची बेरीज करताना डाव्या बाजूमध्ये डावी बाजू ऍड करा. उजव्या बाजूमध्ये नेहमी उजवी बाजू मिळवायची बरोबर. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 + 2 म्हणजे 1 आणि 2 ची बेरीज करू. बेरजेमध्ये बघा डावीमध्ये डावे मिळवा. कोण एबीसी अधिक कोण एडीसी बरोबर उजवीमध्ये उजवी 1/2 मेजर कंस एडीसी अधिक 1/2 मेजर कंस एबीसी. बघा समीकरण 1 आणि 2 ची बेरीज केली. लेफ्ट प्लस लेफ्ट इज इक्वल टू राईट प्लस राईट. नाव
इक्वल टूच्या इक्वल खाली इक्वल टू करा. राईट साईडचं निरीक्षण करा की दोन्ही ठिकाणी 1/2 कॉमन आहे. कॉमन. नाव वी आर गोइंग टू टेक कॉमन फॅक्टर. 1/2 कॉमन घेतला आपण तर ब्रॅकेट मध्ये येणार मेजरमेंट कंस ADC प्लस मेजरमेंट कंस ABC. बरोबर, कॉमन काढला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कंस ADC हा बघा, कंस ADC आणि दुसरा आहे ABC. या दोन्ही कंसांची बेरीज केली तर पूर्ण वर्तुळ तयार होतं. काय तयार होतं? वर्तुळ. वर्तुळाची या पूर्ण वर्तुळाची बेरीज असते 360 अंश. म्हणून मेजरमेंट कंस ADC अधिक मेजरमेंट कंस ABC बरोबर 360 अंश. कारण पूर्ण वर्तुळाची बेरीज असते 360. पण डाव्या बाजूमध्ये ADC आणि ABC या ठिकाणी लिहायचं 360. 1/2 गुणिले 360. गुणाकाराचं चिन्ह कसं आलं? 1/2 कंस म्हणजे 1/2 गुणिले कंस. आता 360 ला 2 ने डिव्हाइड करा. बे एक बे, बे 8 16, बे 0 0 झालेला आहे 180 अंश. बरोबर. म्हणजे बघा ABC अधिक ADC बरोबर आलं 180. ABC म्हणजे कोन B, ADC म्हणजे कोन D बरोबर आलेला आहे 180 अंश. साध्याचं निरीक्षण करा. साध्यामध्ये B आणि D या दोन कोणांच्या मापाची बेरीज होते 180. B आणि D ची बेरीज आलेली आहे 180. आता साध्य नंबर 2 ची सिद्धता देखील अगदी सेम टू सेम येणार आहे. साध्य नंबर 2 ची सिद्धता द्यायची गरज नाहीये. मग पुढे असं लिहायचं वरील प्रमाणे सिद्ध करता येईल कोण A अधिक कोण C बरोबर 180. असं लिहूया आपण. वरील प्रमाणे सिद्ध करता येईल कोण A अधिक कोण C बरोबर 180. तर विद्यार्थी मित्रांनो ही सिद्धता देखील खूप महत्वाची आहे. ही चक्रीय चौकोनाचं प्रमेय. आतापर्यंत 20 ते 25 वेळा बोर्ड एक्झामला हे प्रमेय आणि त्याची सिद्धता विचारली गेलेली आहे. यावर्षी देखील ही सिद्धता येण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत 3 सिद्धता शिकवलेल्या आहेत. 3 सिद्धतेपैकी 2 सिद्धता 100% परीक्षेला येणार आहेत. 100%. त्यामुळे या तिन्ही सिद्धतेचा अभ्यास करूनच ठेवा. व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये आहेत, शिवाय तुमच्या पुस्तकामध्ये त्या सिद्धता दिलेल्या आहेत सगळ्या. प्रकरण 1, 2, 3. प्रकरण 1, 2, 3 मध्ये सगळ्या सिद्धता दिलेल्या आहेत. प्रमेयांच्या सिद्धता. त्या सिद्धतेमध्ये 3-4 प्रमेय खूप महत्वाचे आहेत की ज्या प्रमेयाच्या सिद्धता यावर्षी परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आपण एक बघणार आहोत थेरम नंबर 4, प्रमेय नंबर 4. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास अभ्यासणार आहोत आपण. हे प्रमेय पण खूप महत्वाचं आहे. व्यत्यास आहे हा पायथागोरसचा. परीक्षेला खूप वेळा विचारला गेलेला आहे की व्यत्यास काय आहे. जर एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. बरोबर. पहिल्यांदा या प्रमेयाची आपण आकृती काढूया. आकृतीमध्ये 2 त्रिकोण आहेत. हा पहिला त्रिकोण झाला. त्यानंतर हा आहे दुसरा त्रिकोण.
दुसरा त्रिकोण म्हणजे रचना आहे, रचना. पहिल्या त्रिकोणाला एबीसी नाव देऊया, दुसऱ्या त्रिकोणाला नाव देऊया पी क्यू आर. बरोबर. ही रचना आहे, रचना. रचनेची आकृती आहे. तर प्रमेयाचा व्यत्यास काय आहे की त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. बरोबर. म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. एका बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा. दॅट इज पक्ष. नाउ वी आर गोइंग टू राईट साध्य. साध्यामध्ये काय येणार? कोण ABC बरोबर 90 अंश. हा जो कोण आहे हा कोण आपल्याला 90 अंशाचा दाखवायचा आहे. दाखवला की ABC हा काटकोन त्रिकोण होतो. बरोबर. त्यानंतर आपण रचना करणार आहोत. की रचनेमध्ये आपण एक संपूर्ण आकृती काढत आहोत त्रिकोण PQR ची. मग असं लिहायचं त्रिकोण PQR असा काढा की AB बरोबर PQ, AB बरोबर PQ, BC बरोबर QR आणि कोण Q बरोबर 90 अंश. म्हणजे रचनेमध्ये बघा त्रिकोण PQR असा काढा की AB बरोबर PQ, BC बरोबर QR आणि कोण Q बरोबर 90 डिग्री. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रमेयाची सिद्धता अतिशय सोपी आहे. ती सिद्धता आपण पुढील तासाला बघणार आहोत. तर आजच्या तासाला आपण 4 थिअरमचा अभ्यास केलेला आहे. खूप महत्त्वाचे आहेत, परीक्षेला नेहमी विचारतात. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, पुस्तकातून देखील या प्रमेयांचा अभ्यास करा. तर आपण येथेच थांबूया. बाय बाय.